भगवान रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। ईश्वर अल्लाह तेरे नाम सबको सम्मति दे भगवान। कोई नीच न कोई महान सब है तेरी संतान। ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सम्मति दे भगवान। ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सम्मति दे भगवान। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। ईश्वर अल्लाह ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सम्मति दे भगवान। ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सम्मति दे भगवान। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। तू ही राम है तू रहीम है तू करीम कृष्ण खुदा हुआ। तू ही राम है तू रहीम है तू करीम कृष्ण खुदा हुआ। तू ही वाहे गुरु तू ही तू ईसु तू ही राम है तू रहीम है। तेरा धर्म वेद पुराण से तेरी जात है कुरान से। गुरु ग्रंथ जी के बयान में गुरु ग्रंथ जी के बयान में हर शब्द में तू छिपा हुआ। तू ही राम है तू रहीम है तू करीम कृष्ण खुदा हुआ। कहीं राम धुन कहीं कीर्तने कहीं आह्वान हर नाम में तू छिपा हुआ। तू ही राम है तू रहीम है तू करीम कृष्ण खुदा हुआ। वार्ड क्रमांक 173 वार्ड क्रमांक 173 के सभी लोगों को अन्ना टीम की तरफ से प्रणाम। ते 7:15च्या दरम्यानची वेळ दिलेली आहे। थोड्याच वेळात उमेदवार इथे येतील। दोस्तों ये कुर्सियां खाली देख के ऐसा लगता है कि वार्ड क्रमांक 173 में कोई समस्या ही नहीं है। यहाँ पानी भी भरपूर आ रहा है। यहाँ संडास भी बहुत सारे बने हुए हैं। यहाँ कोई गटर की समस्या नहीं है। अगर वार्ड क्रमांक 173 में कोई समस्या ही नहीं है तो ये इलेक्शन क्यों रखा है? दोस्तों अपने घर में बैठ के रोज टीवी देखना आसान है। 5 साल में एक बार आपको मौका मिला है। आओ आके मिल के साथ में
हर एक पक्ष के उम्मीदवार से बातें करते हैं, हमारी समस्याओं के बारे में उनके क्या जानना है, उनका क्या मत है, तो मत जान लेते हैं, बाद में हम हमारा मत उनको देंगे। पहले तो हम हमारी समस्याओं का मत उनके पास क्या है वो जानेंगे। आपण आज आपल्या विभागातल्या उभे असलेल्या उमेदवारांची पहिली माहिती घेऊया। आपल्या विभागात वॉर्ड नंबर 173 मधून सौ ज्योती जितेंद्र म्हात्रे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उभे आहेत। दुसरे जे उमेदवार आहेत त्यांचं नाव आहे सौ अलका हेमंत डोके, या शिवसेनेतर्फे उभे आहेत आपल्या वॉर्डात। तिसरे जे उमेदवार आहेत या देखील महिलाच आहेत, सौ अलका हरेश केनी, या बहुजन समाज पार्टीतर्फे उभे आहेत। चौथ्या ज्या उमेदवार आहेत त्या आहेत विनया यशवंत देवघरकर, या मनसेच्या उमेदवार आहेत। पाचव्या नंबरवर सौ ज्योती प्रकाश चाचे, या अपक्ष म्हणून आपल्या वॉर्डातून उभे आहेत। आणि आणखीन एक अपक्ष उमेदवार आपल्या वॉर्डातून उभे आहेत, त्यांचं नाव आहे अर्चना हेमंत म्हात्रे। या आपण सर्वांनी या आपल्या विभागातून उभे असलेल्या उमेदवारांना आपल्या मनातले प्रश्न विचारूया, आपल्या विभागाच्या विकासाबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊया। आज या उमेदवार आपल्या इथे नगरसेवक होण्यासाठी उभे आहेत। महिला आरक्षण असल्यामुळे आपल्या विभागाला जवळजवळ सर्व महिला उमेदवार लाभलेले आहेत आणि या महिला उमेदवार आपल्या विभागातल्या समस्यांविषयी पुरुष उमेदवारांपेक्षा नक्कीच जास्त जाणतात, कारण या रोजच्या रोज समस्यांना तोंड देत असतात। तरी या सर्व उमेदवारांना आपल्या विभागातल्या समस्या त्या कशा काय सोडवणार याविषयीचे प्रश्न, आणखी आपल्या मनात काही समस्या सोडविण्यासाठी काही चांगल्या कल्पना असतील तर त्या पण आपण त्यांना देऊ शकतो। तरी सर्व रहिवाशांना माझी विनंती आहे की त्यांनी इथे यावं, उमेदवार थोड्याच वेळात इथे येणार आहेत। दोस्तों, अभी थोड़ी ही देर में सब उम्मीदवार यहाँ हाजिर होने वाले हैं। मैं हिंदी में बोलूंगा, चलेगा ना? ज्यांना मराठी कळतं ना त्यांना हिंदी पण कळतं, पण ज्यांना हिंदी कळतं त्यांना मराठी कळतं असं काय म्हणून जरा हिंदी मध्ये बोलतो। हमें अगर 1000 रुपए की भी कोई चीज खरीदनी पड़ती है, कितना सोचते हैं हम, खरीदे नहीं खरीदे, इस महीने खरीदे अगले महीने खरीदे, 1000 रुपए के लिए। वही अगर 10-15 हजार कोई सामान खरीदा तो हम पूरा एक साल तक प्लान करते हैं, हमारा बजट बिगड़ सकता है। दोस्तों, आपको मालूम है मुंबई का बजट कितना है? कितना है मालूम है? 25,000 करोड़। 25,000 करोड़ मिलता है मुंबई को। और देखो मुंबई की हालत, सड़क बराबर नहीं है, लाइट लगाने के लिए हैलोजन लगाने पड़ते हैं, रास्ते पर हॉकर्स है, रास्ता नहीं है। ये हालत है हमारे मुंबई की। क्यों? क्योंकि ऐसे लोग वहां पर जाते चुन करके जिनकी लायकियत नहीं है, अच्छे लोग नहीं जा पाते। तो अभी वक्त आ गया है कि हम अच्छे लोगों को चुने और उनको आगे भेजें। 25,000 करोड़ एक साल में मिलता है मुंबई को, तो सोचो 5 साल में कितना मिलना चाहिए? 1,25,000 करोड़। 1,25,000 करोड़ मुंबई को जो मिलना चाहिए वो कहा जाता है, सोचिए आप लोग। ये पैसा कहीं आसमान से नहीं गिरता है, ये आप लोग के जेब से आता है।
ये गरीब लोगों के जेब से आता है। जब आप भाजी खरीदते हो, सब्जी खरीदते हो, दूध खरीदते हो, साबुन खरीदते हो, ब्रश खरीदते हो, छोटी छोटी चीजों से जो पैसा आता है ना, वो टैक्स के रूप में वहां पर जाता है। और हमें मिलता है क्या वापस? टूटी फूटी सड़कें, जो हर साल बारिश में हमारे घर भर जाते हैं। ये सारी चीजें हो रही है, पर ये क्यों नहीं बदल रहा है? क्योंकि हम लोग जागरूक नहीं है। अन्ना जी ने एक आंदोलन शुरू किया है इस देश के लोगों को जगाने के लिए। आज यहां पर हमने जनमंच रखा है। ये सारे लोग यहां पर जो यहां पर कैंपेनिंग कर रहे हैं, अलग अलग पार्टियों के जो लोग हैं, उनको हमने बुलाया है। क्यों बुलाया है? ताकि हम उनसे सवाल पूछ सके, उनसे जवाब देना है। दोस्तों, पार्टी का झंडा पकड़ के ना हमारा वोट दिया, ये बोलना बहुत सरल है, लेकिन लोगों के बीच में आकर के उनके सवालों का जवाब देना, ये कोई सरल काम नहीं है। तो हम देखते हैं ऐसे कौन लोग हैं जो यहाँ पर आकर के आपके सवालों का जवाब देते हैं, और ऐसे लोग हम स्वागत करेंगे जो आकर के आपके बीच में आपके सवालों का जवाब दें। और आज ये वक्त है कि आप लोग यहाँ पर आगे आए और आगे आकर के अपने उम्मीदवारों से आप सवाल पूछो। ये आपका अधिकार है सवाल पूछना, और इसके अलावा सिर्फ सवाल पूछना अधिकार नहीं है। दूसरी चीज आप ये ध्यान में रखें कि जब वोट करने का टाइम आएगा तो आप सबको निकल करके जाना चाहिए वोटिंग के लिए भी। 40,000 हमारी पहली यहाँ पर उम्मीदवार आई है, बहुत बहुत स्वागत है उनका। मनसे से है वो श्रीमती अलका देवगढ़ जी, सॉरी सर विनया देवगढ़ मनसेच्या या उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचा टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे। या ठिकाणी थेट मुलाखत जनतेशी होणार आहे। जो जाहीरनामा त्यांचा जो आहे तो जनतेसमोर मांडणार आहेत, काही प्रश्न विचारण्यात येणार आहेत। या ठिकाणी अण्णा हजारे यांच्या टीमच्या वतीनं आणि त्याचं त्यांनी जनतेसमोर उत्तर द्यावं अशी मी त्याला विनंती करतो। आपले नरेशजी म्हणाले होते की ज्यांच्या मतदारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची ताकद असेल तेच लोक इथे येतील। सगळ्यात पहिला आपण जी पहिली महिला शक्ती आलेली आहे त्या आहेत विनया यशवंत देवगरकर मनसेच्या। आपण त्यांचं नक्कीच स्वागत केलं पाहिजे। त्यांनी सांगितल्याप्रमाणे वेळेत त्या हजर झालेल्या आहेत। या ताईंचा मी थोडासा आपल्याला परिचय करून देते। यांचं पूर्ण नाव आहे श्रीमती सौ विनया यशवंत देवगरकर आणि या आपल्या विभागातच राहणाऱ्या आहेत। जय गुरुदत्त मित्र मंडळ, अच्छा, एव्हरेस्ट माइन स्टोन बिल्डिंग वडाळा शिवडी येथे या राहतात। यांचं शिक्षण 10वी पर्यंत झालेलं आहे आणि शाखा अध्यक्ष आहेत त्या 173 वडाळ्याच्या। त्यांना येणाऱ्या भाषा आहेत हिंदी, मराठी आणि इंग्रजी। जानेवारी 2007 ते 2011 या कालावधीत त्यांनी जनतेसाठी काय केले असा एक आमचा त्यांना प्रश्न होता। याच्यामध्ये त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावश्यक मूलभूत समस्यांचे निराकरण केलेले आहे असं त्यांनी या इथे लिहिलेलं आहे। त्यानंतर आम्ही त्यांना एक प्रश्न विचारला होता, ताई तुम्ही आता उमेदवार आहात मनसेच्या, उद्या तुम्ही नगरसेवक म्हणून जिंकून गेलात, लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकला, तुम्हाला मतदान केलं आणि तुम्ही नगरसेवक म्हणून जिंकून आलात, तर दर 6 महिन्यांनी जनसभा घेऊन तुम्ही लोकांच्या समस्या जाणून घेणार का वेळोवेळी, आणि या समस्या जाणून घेऊन त्याप्रमाणे तुम्ही काम करणार का? 6 महिन्यात केलेल्या कामाचा तुम्ही पूर्ण लेखाजोखा लोकांना देणार का? अशा प्रकारचा आपण त्यांना प्रश्न विचारला होता। त्याने असं म्हटलंय की मी आतापर्यंत जनसभेत हिस्सा घेतलेला नव्हता, पण भविष्यात मी नगरसेवक म्हणून निवडून आले तर नक्कीच जनसभा घेऊन लोकांची विचार विमर्श करून त्यांच्या समस्यांवर
काय समाधान काढता येईल याविषयी मी नक्की काम करीन, कारण नगरसेवक म्हणजे नगराच्या सेवेसाठी असलेला एक तो नागरिक आहे. नगरसेवक म्हणजे नगराचा सेवक हे त्यांनी मान्य केलेलं आहे. या उत्तरावर टाळे होऊन जाऊ द्या, कारण नगरसेवक स्वतःला सेवक न समजता नगराचे राजे समजतात आणि मग आपले प्रश्न असेच पायदळी उडवले जातात. पुढचा आपण त्यांना प्रश्न विचारला होता की आतापर्यंत आपल्या विरोधात कुठचा सिव्हिल किंवा आपराधिक एखादी केस कोर्टात पेंडिंग आहे का. त्यांनी असं लिहिलंय की कुठच्याही प्रकारच्या सिव्हिल अथवा आपराधिक केसमध्ये त्यांचा आजपर्यंत कधीही नाव नाहीये. मागच्या अच्छा, आता या पहिल्यांदाच हे नगरसेवक पदाची लढाई लढतायत आणि त्या म्हणतायत की मी जिंकून आले तर सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक समस्यांवर प्रश्न नगरपालिकेत उभे करेन आणि नुसते प्रश्नच विचारणार नाही नगरपालिकेत जाऊन, तर आपल्या इथल्या या सर्व समस्यांवर मी समाधान शोधून काढण्याचा पूर्ण प्रयत्न करेन, अशा प्रकारे त्यांनी आम्हाला लिहून दिलेला आहे. आता नरेशजी त्यांना पुढचे प्रश्न विचारते. जे काही लोक साईडमध्ये उभे आहेत, आपणास विनंती आहे की साहेब इथे बसून घ्या प्लीज. आपल्यासाठीच आहे जागा. आणि रोशनी मॅडम, चालेल 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 गाडीतच बोला आपण. ताईंना आता प्रचारात जायचंय. प्रचारासाठी फार कमी वेळ आहे उमेदवारांना, त्यांचाही नाईलाज आहे. पण आज आपण नागरिकांनी त्यांना सर्वांच्या समक्ष बोलवले, ते आलेत, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद बोलते आणि पुढच्या प्रश्नांना सुरुवात करते. ताई, तुम्ही या वॉर्डातल्या स्थानिक नगरसेविका आहात, सॉरी स्थानिक उमेदवार आहात. होणार आहेत ना? गुड. स्थानिक शाखा अध्यक्ष म्हणून त्यांनी ऑलरेडी काम केलेलं आहे, तर तुम्हाला हा विभाग चांगलाच माहीत असणार, तुमचा जन्म तिथे झालाय. मग या विभागातल्या 3 महत्वाच्या प्रमुख समस्या कोणत्या असं तुम्हाला वाटतं? समस्या म्हणजे इकडची पाणी समस्या, नंतर इकडचा रखडलेला प्रोजेक्ट जो आम्ही चांगली घरं आम्हाला हवी आहे, हे स्वप्न उराशी बाळगून लहानाचे मोठे झालो इथे आम्ही, आणि अजूनही त्याला कोणतीच प्रगती आलेली नाही. हा सर्वात मोठा आम्हाला भेडसावत असणारा इकडचा प्रश्न आहे की आम्हाला आमची राहती घरं चांगली मिळावीत, आम्ही चांगल्या ठिकाणी जावं. आणि इकडच्या गटर लाईनचा प्रश्न, ग्रीनेज लाईनचा प्रश्न जो आहे तो खरोखर 10 नंबर फ्लॅटची माणसं आहेत ना, त्यांना इतका त्रास होतो त्या गोष्टीचा की तिथे ग्रीनेज लाईन नाहीच आहे. ती फक्त 9 नंबर फ्लॅटवाल्यांना, 10 नंबर फ्लॅटवाल्यांना आहे, 9 नंबरला नाही आहे. त्यांना इतका त्रास होतोय. या मुख्य म्हणजे 3 समस्या इकडच्या आहेत, एक पाणी, एक घर बांधणी योजना आणि हा जो ग्रीनेज लाईनचा प्रश्न आहे तो. काही हे तिन्ही प्रश्न तुम्ही कसे काय सोडवणार, त्याविषयी तुम्ही काही विचार करून ठेवलाय का? दादा साई नमस्कार. महाराष्ट्र पाण्याचा प्रश्न आहे पहिला, तुम्ही म्हणालात चालू पाण्यासाठी आम्ही ज्या ज्या आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत आमच्या शाखेमध्ये त्या रीतसर लिहिलेल्या आहेत. पाण्याच्या तक्रारी आमच्या शाखेमध्ये रीतसर तक्रारी येतात आणि त्या तक्रारी निवारण करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. जिथे जिथे पाण्याची कमतरता आहे, आझादला कमलानगर म्हणून आहे, तिथे तर अजिबात लोकांना पाणी नव्हतं. 8 महिने आम्ही त्यासाठी प्रयत्न करून तिकडच्या स्थानिक लोकांना पाणी आणून दिलेलं आहे. नंतर इकडच्या स्थानिक लोकांनी ज्या ज्या वेळी आम्हाला पाण्याच्या तक्रारी केलेल्या आहेत रीतसर आमच्या शाखेमध्ये, तर त्यांचा पाणी प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. बरोबर. दुसरा प्रश्न ताई, तुम्ही ह्याचा म्हटलं ना स्थानिक प्रोजेक्टचा, त्याविषयी तुम्ही काय करणार आहे?
आम्ही एकच स्वप्न उराशी बाळगून लहानाचे मोठे झालो. खरंच की आम्ही लहान होतो तेव्हापासून हा प्रोजेक्ट होतोय, म्हणजे इकडच्या स्थानिक लोकांना चांगली घरं मिळणार आहे म्हणून प्रयत्न, खूपशा लोकांचे प्रयत्न चाललेले की इकडचे. तसेच गोविंदभाऊ फाटक म्हणून आमच्याकडचे एक स्थानिक समाजसेवक होते, त्यांनी हे स्वप्न उराशी बाळगून या स्कीमसाठी म्हणजे प्रयत्न केले. ते आता नाही आहेत म्हणजे अस्तित्वात. त्याच्यानंतर हा प्रकल्प राबतोय म्हणून आज 15 वर्ष झाली. 15 वर्ष लोक इकडून उठून ट्रान्झिट कॅम्पमध्ये टाकलेली आहेत. तर ते ट्रान्झिट कॅम्प पण लॅपर्सी हॉस्पिटल आहे त्याच्या बाजूला, ती लोक तर इतकी कंटाळलेली आहेत. आम्हाला स्वतः उठून 6 वर्ष झालेली आहेत रीतसर. तरी पण स्थानिक नगरसेवकाच्या प्रयत्नाने किंवा स्थानिक आमदारांच्या प्रयत्नाने आमचा प्रोजेक्ट काय जागचा हलत नाहीये. आणि आम्हाला एकच स्वप्न आहे आमचं की आम्हाला आमची चांगली घरं हवी आहे. कोण निवडून येऊ दे, आम्ही निवडून येऊ दे, कोण निवडून येऊ दे, आम्ही तर तो प्रयत्न करूच. आम्ही निवडून आल्यावर की आम्हाला आमची घरं, आम्हाला सगळ्यांनाच ही चांगली घरं आम्हाला मिळावी. आणि इतरही कोण निवडून आलं तर त्यांनाही रिक्वेस्ट आहे आमची की आमचा प्रोजेक्ट सक्सेसरित्या पूर्ण करून आम्हाला आमची चांगली घरं बांधून द्यावी त्यांनी. आम्हाला तर विश्वास आहेच लोकांवर, पण तरी इतर कोणी आलं तरी आमची घरं आम्हाला बांधून द्यावी, हा एकच आम्हाला उराशी स्वप्न आहे आमचे. ताईंनी आपल्या सर्वांचा प्रश्न फार तळमळीने मांडलेला आहे आणि त्या निवडून नाही आल्या तरी जो कोणी निवडून येईल त्यांनी हा प्रश्न नक्की हातात घ्यावा अशी त्यांची इच्छा आहे. ताईंचे विचार खरंच खूप चांगले आहेत. तिसऱ्या समस्येबद्दल तुम्ही ताई काय म्हणाल? लाईन म्हणजे आमचा 10 नंबर आणि 9 नंबर फ्लॅट आहे आणि 10 नंबर फ्लॅटला ग्रीन लाईन जवळ आहे, त्यामुळे काय तिथे टॉयलेट वगैरे यांच्या सोयी आहेत. पण 9 नंबर जो फ्लॅट आहे ना तिकडे ग्रीन लाईन बाजूला नसल्यामुळे तिकडच्या लोकांना शौचालयाचे फार हाल होतात आणि त्या पट्ट्याची लोक सगळी या 10 नंबर फ्लॅटवर येतात आणि त्यामुळे मग टाक्या तुंबणं वगैरे हे प्रकार चालू असतात. पाण्याचे पाईप म्हणजे मागे सुद्धा आम्हाला असं पाणी आलं होतं पावसाळ्यातून की पाण्याची पाईपलाईन आणि ड्रेनेज लाईन जी बाजूबाजूला आहे आणि पाण्याची लाईन फुटलेली होती, ती लाईन फुटलेली होती, ते पाणी मिक्स होऊन अक्षरशः आमच्या ट्रान्झिट कॅम्पमधली लोक आजारी पडली होती. त्याच्यानंतर आम्ही याला BMC जाऊन वगैरे तक्रारी करून नंतर ते सगळं हे करून घेतलं. मग असं न होता दोन्ही बाजूला म्हणजे वेगवेगळ्या याची सोय करावी असं मनापासून तळमळ आहे आमची. नक्की नक्की छान. ताई एक दुसरा असा प्रश्न आहे की तुम्ही म्हणताय की हे सगळे प्रश्न तुम्ही आता अगदी तळमळीने सोडवू इच्छिता. नगरसेवक झाल्यावरती तुम्ही ह्या सगळ्या प्रश्नांविषयी तुम्ही जे काही प्रश्न घेऊन हातात त्याच्यावर जे काम कराल ते तुम्हाला वाटेल, तुम्ही वेळोवेळी लोकांना कळवू इच्छिता का ह्या प्रश्नांविषयी? बाबा मी नेमकं काय केलं काय नाही याविषयी तुम्ही अशा जनसभा घेणार का सगळ्यात? आणि तुमच्या कामातली पारदर्शिता लोकांना दाखवणार का? सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे काय माहितीये, आमचे जे पक्ष अध्यक्ष आहेत त्यांनी मुळात आम्हाला तिकीटच याचा अभ्यास करून दिली आहे की या जर यांचा आमचे जे पेपर घेतले गेले त्या पेपरमध्ये जे काही आम्हाला त्यांनी प्रश्न घातले किंवा त्या पुस्तकाचा जो अभ्यास करायला सांगितला त्या अभ्यासिकेमध्येच त्यांनी दिलेलं आहे की नगरसेविकांनी काय करायचं असतं, कसं लोकांच्या संपर्कात राहायचं असतं, कसं हे करायचं असतं, तुम्ही काय हे कराल, तुम्ही नगरसेवक म्हणून कोणत्या पद्धतीने लोकांसमोर जाल, या सगळ्या गोष्टीचा विचार करून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आमची परीक्षा घेतली गेली आणि नंतर साहेबांनी आम्हाला ह्या नगरसेवकासाठी आम्हाला इथे तिकीट दिलेली आहे. ताईंनी फार अभ्यासपूर्ण रीतीने याचं उत्तर दिलेलं आहे. धन्यवाद. तिसरा प्रश्न असा आहे ताई, आता तुमचं सध्या ऑफिस आहे का या वॉर्डात? आहे. आणि तुम्ही निवडून आल्यानंतर नगरसेवक म्हणून लोकांसाठी ते ऑफिस कायम खुलं ठेवणार? हो, जनसंपर्क कार्यालयच आहे आमचं ते. नाहीतर काय होत आहे, हा प्रश्न विचारण्याचं प्रमुख कारण की एकदा नगरसेवक निवडून आला, निवडणुकीच्या आधी उमेदवार म्हणून तो महिनाभर लोकांच्या दारोदार फिरतो, त्यांना वेगवेगळी आश्वासनं देतो, जाहीरनामे जाहीर करतो, पण त्यानंतर मात्र तो पुढच्या इलेक्शन पर्यंत लोकांना बिलकुल दिसत नाही. तर तुमचा या बाबतीत काय विचार आहे? एक तर पहिली गोष्ट म्हणजे आमचं कार्यालय अशा ठिकाणी आहे की त्या ठिकाणी मार्केट आहे आणि मार्केटमुळे लोकांची म्हणजे रहदारी सतत चालूच असते, त्यामुळे काय ते ऑफिस लपवण्यासारखं असं काहीच नाहीये. लोक येतात, ऑफिस बघून आपल्या तक्रारी सांगतात वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या ऑफिससाठी आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा क्षण म्हणजे मेहनत त्या ऑफिससाठी लागलेली आहे की हे ऑफिस आम्हाला याच ठिकाणी असावं की जिथे लोकांचा जास्तीत जास्त आम्हाला संपर्क साधता येईल. अच्छा, बरं. माझा आणखीन एक पुढचा प्रश्न असा आहे की जी काही कामं आपल्या विभागात होतात, नगरसेवक म्हणून जे उमेदवार निवडून येतात आणि कामं हातात घेतात, तर त्या कामांच्या क्वालिटीविषयी, दर्जाविषयी, गुणवत्तेविषयी
त्यांनी लोकांचे विचार घेतले पाहिजेत का, की बाबा हे अमुक अमुक मी काम केलंय ते खरंच गुणवत्तेचं आहे की नाही, हे लोकांनी तुम्हाला सांगितलं पाहिजे असं तुम्हाला नाही वाटत? ही गोष्ट म्हणजे आतापर्यंत कुठल्याही नगरसेवकांनी असं केलेलं नाही की लोकांना विचारत घेऊन कामं केले. इलेक्शन जवळ आलं की मग त्या लाद्या बसवा, संडास करा, हे करा, याच गोष्टी सगळ्या चाललेल्या आहेत. त्याच्यामध्ये एकदा वाईट क्वालिटीचं इथे लादीकरण चाललेलं आणि आमच्या कार्यकर्त्यांनी ते निदर्शनास आणून दिलं आणि ते बदलायला लावलं की ही रेती खराब आहे, याला वापरणारं सिमेंट खराब आहे. आमचे कार्यकर्ते तिकडे जातीने हजर राहिले आणि नगरसेवकांना आणून दाखवलं की हे जे सिमेंट आणि याच्यामध्ये जी माती वापरली जाते ही डुप्लिकेट म्हणजे चांगल्या दर्जाची नाहीये. पुन्हा 1 वर्षांनी हे पुन्हा काढायचं, पुन्हा लाद्या निघणार. त्यांनी ते निदर्शनात आणून दिलं आणि ते चांगलं त्या कॉन्ट्रॅक्टरला तिथे चांगलं सिमेंट आणि चांगल्या लाद्या वापरायला लावल्या. म्हणजे कामांच्या गुणवत्तेविषयी तुम्ही जागरूक असणार? नक्कीच. हीच नव्हे, माझा प्रत्येक कार्यकर्ता जागरूक आहे. बरं, जे काही आपण काम करून घेणार आहात किंवा घ्याल तर त्याचा हिशोब जो कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही द्याल तो देण्यापूर्वी लोकांचं मत घ्याल का, की बाबा ह्याला एवढे पैसे दिले पाहिजेत का, खरं त्याचं काम असं आहे का? म्हणजे अजून आम्ही काय नगरसेवकच्या याच्यावर गेलेलो नाहीये. आम्ही काय या गोष्टीमध्ये आता प्रथमच आम्ही उतरलेलो आहोत या नगरसेवक मध्ये. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिकला काय असतं, म्हणजे कोणत्या हे असतात त्याचा काय आम्हाला अजून अनुभव नाहीये. तसे आमचे वरिष्ठ चांगले अनुभवी आहे आणि आम्ही प्रत्येक मत हे वरिष्ठांच्या निर्णयाशिवाय घेतच नाही कधी. पण जनतेचंही मत, आता जनतेचं मत म्हणजे जनतेला जिथे जनतेची कामं करायची आहेत तिथे जनता ज्या प्रकारे सांगेल त्या प्रकारेच करणार की आम्हाला या ठिकाणी असं हवंय, आम्हाला या ठिकाणी असं हवंय, इथे आम्हाला या गल्लीमध्ये असा त्रास होतोय किंवा या रोडवर असा त्रास होतोय, बाबा ही टाकी अशी फुटली आहे तर आम्हाला अशा प्रकारची पाहिजे, तर त्यांचा विचार घेऊनच करणार ना तिथे. नक्की. बरं ताई, आता तुम्ही बघताय सगळीकडे करप्शन फोफावलंय. तुम्हाला वाटतं का म्युन्सिपल महानगरपालिकेत देखील करप्शन आहे, भ्रष्टाचार आहे? आता आम्ही जी कामं करायला जातो महानगरपालिकेमध्ये, लोकांचे आलेले जे प्रश्न आहेत ते सोडवायला जातो, पण आमच्या साहेबांचा जो इतका दरारा झालेला आहे ना की आम्ही त्या पक्षाच्या माध्यमातून जातो ना, आम्हाला तिथे कोणती आडकाठी न येता सहज आमचं काम केलं जातं, कळलं ना. त्याच्यामुळे करप्शन कुठल्या लेवलला होतं हे आम्हाला माहित नाही, कारण आम्ही कधी पैसे, आम्ही मनसेचे शाखाध्यक्ष आहोत, आमची ही तक्रार आहे असं घेऊन गेल्याच्या नंतर तिथे रिसर ती आमची तक्रार घेतली जाते आणि त्याचं निवारणही केलं जातं. अच्छा, बरं, एखादा असा प्रश्न येईल ताई की ज्यावेळेस लोकांचं मत किंवा वोटर्स, मतदार तुमच्यासाठी महत्वाचे असेल त्यावेळेस लोकांचं मत विचारात घेणार की तुमच्या पक्षप्रमुखांचे आदेश पाळणार? अशी एखादी वेळ आली की जिथे आपल्या विभागातल्या लोकांना महत्व द्यायचं की पक्षप्रमुखांना महत्व द्यायचं हे ठरवायची जर वेळ आली तर तुम्ही काय कराल? साहजिकच आहे, स्थानिक आपल्या लोकांचंच हे, पण आमच्या पक्षश्रेष्ठींना ना स्थानिक लोकांच्या काय म्हणजे समस्या आहेत त्या समजावून सांगितल्या तर नक्कीच आमचे पक्षश्रेष्ठी आहेत ना आमच्या बाजूनेच असणार. एवढा त्यांच्या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे की माझे कार्यकर्ते किती जिद्दीनं तिथे काम करतायत आणि आमचे पक्षश्रेष्ठी आहेत ते असे नाही आहेत की त्यांचं लक्ष नाही. त्यांचा प्रत्येक एक प्रतिनिधी असतो की या वॉर्डमध्ये काय चाललंय याचा खडानखडा माहिती त्यांना तिथे दिली जाते. ताई, एखादा कायदा जेव्हा लोकांच्या हितासाठी पास केला जातो, बरोबर, त्यावेळेस तो कायदा पास करण्यापूर्वी लोकांची मतं विचारात घेतली पाहिजेत का? तुम्हाला काय वाटतं, हो की नाही? नक्कीच घेतली पाहिजे. बरं, कारण कायदाच लोकांसाठी बनवणार आहे ना. नक्की. अजून काय बोलायचं याविषयी? तुम्ही विषद करून बोलू शकता हा प्रश्न. नाही, बस मला पण प्रचाराला वेळ, बरं, कृपया. जर आता भ्रष्टाचाराच्या विरोधात जनलोकपाल हा एक मजबूत आणि सक्षम कायदा आणण्यासाठी अण्णा लढाई लढतायत, तर उद्या वेळ पडली तर तुम्ही त्यांना समर्थन देणार का? नक्कीच. आमच्या पक्षश्रेष्ठींचं कोणताही आदेश नसताना पण आम्ही दादर स्टेशनला अण्णा हजारेंच्या वेळेला सगळ्यांनी जमून त्यांना प्रतिसाद दिला होता. आणि भ्रष्टाचार कोणालाच नकोय, कोणाला नकोय, सामान्य नागरिकाला तर नकोय भ्रष्टाचार, कळलं ना. मग भ्रष्टाचार हा जसा जनसामान्यांचा प्रश्न आहे तसाच माझा पण आहे. नक्कीच. म्हणजे जनलोकपाल बिल आलं पाहिजे
आणि उद्या अण्णांनी मोठी लढाई जर ह्या जनलोकपालासाठी उभी केली तर ताई आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते अण्णांच्या बरोबर उभे राहणार आहेत. हम तुम्हारे साथ है, देश तुम्हारे साथ है. ताई आम्ही ही सगळी तुमची उत्तरं लिहून घेतली आहेत, बरोबर आहे. उद्या नगरसेवक बनल्यावर मी असं बोललेच नव्हते असं म्हणता कामा नये. घेतले एवढी लोक साक्षीला आहेत. मग सर्वांच्या साक्षीने तुम्ही त्या उत्तरांवर सही करणार का? हो. माननीय राजसाहेब ठाकरे यांचा एक फटाफट लोकांनी काही प्रश्न केले पाणी टंचाईवर तुम्ही बोललात. पाणी आलं पाहिजे. पाणी टंचाईचं म्हणाले ते पाणी पाईपलाईन गंजलेली आहे त्याकरता येणाऱ्या नगरसेवकांनी काम केलं पाहिजे. हॅलो, मी सगळ्या लोकांना सांगू इच्छिते की नगरसेवक आता मला माहित नाही, पण जर तुम्ही आमच्या कार्यालयामध्ये जर हे लेखी स्वरूपात आणून दिलात तर आम्ही ते नक्कीच करू. आणि अजूनपर्यंत ज्या ज्या लोकांनी लेखी स्वरूपात आमच्या कार्यालयामध्ये अर्ज दिलेले आहेत त्यांचं काम आम्ही केलेलं आहे. बरं ताई, आणखीन गटार आणि शौचालयाविषयी तुम्ही म्हणालात वयस्कर माणसांसाठी एक WC टॉयलेट असेल तर बरं होईल असंही ते म्हणालेत. तर अशा प्रकारची काही योजना तुम्ही आखाल का? हो, नगरसेवक झालं तर ही योजना आम्ही याच्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. महानगरपालिकेत वडाळा स्थानकाजवळील म्युन्सिपल हॉस्पिटलमध्ये जास्त सुविधा नाहीत. रुग्णवाहिकेची सुद्धा सोय असावी असं त्यांना वाटतं. या विषयावर तुम्ही काम कराल की नाही? खासगी तर रुग्णवाहिका आहेतच बऱ्याचशा पक्षांच्या, पण महानगरपालिकेची असावी हा उत्तम प्रश्न आहे त्यांचा. आणि खरंच ती सोय असावी असं मलाही मनापासून वाटतं. बरं, हॉस्पिटलच्या सुविधांसाठी तुम्ही काही काम कराल की नाही? हो, करू ना. खरंच हॉस्पिटलच्या सुविधा आणि तसं बघायला गेलं तर ते बरीचशी लोक साथीचे रोग वगैरे आले तर BMC मधून फिरतात दारोदारी. डोस पाजायचे असतील, पोलिओ डोस वगैरे, तर बरेच कार्यक्रम राबवले जातात. नाही असं नाही, बरंच काही केलं जातं, पण तरी पण त्याच्यात जर आणखीन सुधारणा हवी असेल तर जरूर आम्ही प्रयत्न करू लोकांच्या मागणीनुसार. बरं, आता तुम्ही जो म्हणालात तो झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अंतर्गत आज लोकांना जो त्रास होतोय त्या विषयावर तुम्ही काम करणारच आहात हे ऑलरेडी ताईंनी सांगितलं आहे. तर याच्यावर अजून काही विचारावं असं वाटतंय का तुम्हाला? कुणाला तुमच्या कुणाचा काही प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. ताईंना वेळ होतोय, एक 5 मिनिटाचा टाइम तुम्हाला देण्यात येतोय. कुणाला काही प्रश्न आहे का? करून दाखवणार. काही असा प्रश्न आहे लोकांचा त्यांनी लिहून दिला होता. ही योजना जो उमेदवार नगरसेवकाची सूत्रे हाती घेतल्यापासूनच्या दिवसापासून 2 महिन्यात लोकांना अंधारात न ठेवता इमाने इतबारे कायदेशीर सुरू करून 2 वर्षात घर बांधणी योजना यशस्वी करून दाखवेल असे आश्वासन नगरसेवकांनी लिहून द्यावे. आणि जर हे झालं नाही तर त्याने प्रत्येक घरमालकाला त्या घराची त्यावेळची असलेली विक्रीची किंमत तिप्पट द्यावी असं त्यांचं म्हणणं. जर त्या योजना राबवू शकल्या नाहीत तर 2 महिन्यात कसं शक्य आहे? हे जे उत्तर तुम्ही सांगितले ना, ही योजना इतकी मोठी आहे, हे राबवणं फक्त नगरसेवकाच्या हातात नाहीये, याला केंद्राचं सुद्धा परमिशन लागतंय. मग ही योजना कोणाची कुठल्या पक्षाची किंवा कोणाची नाही, ही तुमची आमची आहे. सगळ्यांनी तुम्ही एकीने उभे राहा. का नाही योजना होणारी? ज्या घरांमध्ये तुम्ही राहता त्याच घरांमध्ये मी लहानाची मोठी झाली आहे. मला सुद्धा चांगल्या घराची गरज आहे. मला सुद्धा वाटतं की माझं घर चांगलं असावं. ज्या यातना तुमच्या आहेत त्याच यातना माझ्या आहेत. म्हणून तुम्ही हे सगळे पक्ष बाजूला टाका आणि सगळ्यांनी एकीने उभे राहा. का नाही घर होणार आपलं? ताईंनी आपल्या सगळ्या प्रश्नांची अतिशय तडफदारपणे कुणालाही न घाबरता उत्तरं दिलेली आहेत आणि त्यांची तडफ पाहून वाटतं की त्या नक्की काम करतील. त्यांच्या भावी यशासाठी आमच्या मंचातर्फे लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट ताई.
तुमचे धन्यवाद म्हणतो. अन्ना हजारे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जाण्याची त्याआधी तुम्ही सगळे जागरूक व्हा. तुम्ही सगळे या विषयाचा अभ्यास करा, एकत्र या आणि या योजनांसाठी आपण कसे काय एकत्र येऊन वेळ देऊन या योजना कशा काय कार्यान्वित करू शकतो याचा आपण विचार केला पाहिजे. सगळ्यांनी एकत्र येऊन या योजना राबवण्यासाठी काम केलं पाहिजे, हेच मी आपल्याला सांगू शकेन. आपल्यापैकी नागरिकांना काही बोलायचं असेल तर त्यांनाही संधी देण्यात येईल. पुढचा उमेदवार येईपर्यंत कोणाला काही बोलायचं असेल तर तुम्ही येऊ शकता आणि बोलू शकता. आपल्याला काय हॅलो, या ठिकाणावर कुणीही जाऊ नये. अनेक उमेदवार या ठिकाणी या विभागाचे येणार आहेत, तरी कृपया आपण जाऊ नये. या ठिकाणी मतदार जागृती अभियान ठेवण्यात आलेलं आहे. आपण या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं प्रथम स्वागत करतो. हे अभियान जे मतदान आपण करणार आहात तो उमेदवार योग्य आहे का हा पूर्ण विचार करून या ठिकाणी आपण मतदान करायचंय. अनेक समस्या विभागाच्या आहेत. पुनर्वसन ही समस्या आता संपूर्ण विभागाची आहे. गेली 10 वर्ष या ठिकाणी अनेक समस्या रखडलेल्या आहेत आणि या समस्यांबाबत आजही कोणतेही राजकीय पुढारी या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. जनतेच्या वतीनं या प्रतिनिधींना आपण सामोरं जाऊन यांच्याकडून या सोडून घेण्याचे प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. यानंतरही आपण प्रत्येक कमिटीमधून 5 ते 10 प्रतिनिधी आपण निवडणार आहोत आणि हे प्रतिनिधी येणारा जो नगरसेवक आहे त्या नगरसेवकामार्फत काम करून घेण्यासाठी आपण त्या संपूर्ण प्रतिनिधींचा या ठिकाणी दबाव आणणार आहोत. तर त्यासाठी प्रत्येक कमिटीने आपापले 5 ते 10 प्रतिनिधी यापुढे द्यायचे आहेत. हे त्यासाठी आम्ही प्रत्येक कमिटीच्या वतीनं फिरणार आहोत, हेही आपण ध्यानात घेतलं पाहिजे. या ठिकाणी अनेक समस्या म्हणजे गेली 10 वर्ष रखडलेली वेलफेअर योजना ही या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी यापूर्वीचे जे नगरसेवक होते त्यांनी कोणत्या प्रकारे प्रश्न सोडवलेत नाही सोडवलेत त्याचाही या ठिकाणी आपण या स्टेजवर आपण त्याला प्रश्न विचारणार आहोत. त्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी फॉर्म भरून आपली उपस्थिती या ठिकाणी सांगितलेली आहे. तरी कृपया आपण त्या सर्वांची या ठिकाणी वाट पाहूया. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे जितेंद्र म्हात्रे हेही या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत. सौ ज्योती म्हात्रे याही या थोड्या वेळात या ठिकाणी येणार आहेत. तरी कृपया आपण सर्वांनी त्यांची वाट पाहायची आणि त्या आपल्या विभागाचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवणार आहेत ते आपण स्वतः या ठिकाणी ऐकायचं आहे. दोस्तों, 60 साल से हम देखते आ रहे हैं जो कोई उम्मीदवार होता है इलेक्शन के समय आता है, हाथ पैर जोड़ता है,
और एक बार जीतने के बाद अगले 5 साल तक मुंह नहीं दिखाता है। और जो कोई उम्मीदवार जीतता है या तो अपने कार्यकर्ताओं की सुनता है या तो हाईकमान की सुनता है। जनता की वो सुनता नहीं, न जनता के सामने देखता है। हमने ये मंच जनता के लिए खड़ा किया है। जनता की आवाज उम्मीदवारों तक पहुंचाने के लिए यह मंच खड़ा किया है। हमारा किसी भी पक्ष पार्टी के साथ कोई लेना देना नहीं है। कोई भी उम्मीदवार जीत के आए, हम चाहते हैं कि वार्ड क्रमांक 173 के नागरिक एक नागरिक समिति बना के उस उम्मीदवार का यहाँ पे जाहिर स्वागत करे जो कोई जीत के आए, और अपना दबाव बनाए रखे। जो कोई उम्मीदवार जीत के आता है उसके ऊपर जनता का दबाव रहना चाहिए। दोस्तों, या तो वो डरता है अपने हाईकमान से या तो वो सुनता है अपने कार्यकर्ताओं की। तो जनता की सुनना, अगर जनता चाहती है कि हमारा जीता हुआ उम्मीदवार हमारी भी बात सुने, तो जनता को अपने दबाव अपने उम्मीदवार के ऊपर बना के रखना होगा। उसके लिए 173 वार्ड के स्थानिक नागरिकों की एक नागरिक समिति बनानी होगी। जो कोई जीता हुआ नगर सेवक होगा उसे सहयोग दीजिए, उसे अपना साथ दीजिए। एक नगर सेवक डॉक्टर का, इंजीनियर का, शिक्षक का सब काम नहीं कर सकता है, क्योंकि म्यूनिसिपैलिटी के दायरे में म्यूनिसिपैलिटी स्कूल भी आती है, म्यूनिसिपैलिटी के हॉस्पिटल, म्यूनिसिपैलिटी के दवाखाने, म्यूनिसिपैलिटी के रोड, ये सब कुछ आता है। तो आप में से जो कोई नागरिक डॉक्टर हो, इंजीनियर हो, वकील हो, शिक्षक हो, वो जो भी नया नगर सेवक चुन के आए उसका सहयोग करे, उसका साथ दे और इस वार्ड की समस्या दूर करने में उसका मदद कीजिए। ये मंच जनता का मंच है, जनता के लिए है। अभी थोड़ी देर में कोई और एक पक्ष के उम्मीदवार भी आ रहे हैं। हम 8:30 बजे तक हर एक राजकीय पक्ष के उम्मीदवारों की राह देखेंगे। 8:30 के बाद हम समझेंगे कि या तो वो जनता से डर गए हैं या उनको जनता की फिक्र नहीं है, या उनको आपके वोट की पड़ी नहीं है, या वो आपसे डरते नहीं है। ठीक है, कुछ गलत हो तो बोलो। और थोड़ा सा इस बार ऐसा भी हुआ है कि चुनाव के लिए, प्रचार के लिए उनको बहुत कम समय दिया गया है। वो भी एक बहुत बड़ी उनकी समस्या है। पर फिर भी यहाँ पे भी आप जैसे लोग, ढेर सारी जनता उनके लिए राह देख रही है, सवाल पूछना चाहती है। तो हमें पूरी उम्मीद है कि वो सभी लोग यहाँ पे एक एक करके पक्का आएंगे। ठीक है, बंधू भगिनींनो, आज आपण आपला हा जनमंच आपल्या जनता जनार्दनाच्या साक्षीने आणि येथे असलेल्या जीजसच्या साक्षीने आपण इथे ठेवलेला होता। आपली अशी अपेक्षा होती की उमेदवार आपल्या समोर यावेत, आपल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं द्यावीत, आपल्या समस्या त्यांनी ऐकाव्यात। या बोलवलेल्या सर्व उमेदवारांपैकी फक्त एकच उमेदवार आपल्याकडे येऊन गेल्या, विनया देवगरकर मनसेच्या। बाकी उमेदवार आले नाहीत। याचं एक प्रमुख त्यांनी दिलेलं कारण असं आहे की त्यांना प्रचारासाठी फार कमी वेळ आहे आणि त्या प्रचार करत आहेत, त्यामुळे येऊ शकल्या नाही। तर प्रचार म्हणजे नेमकं काय? प्रचार आपण कशासाठी करतो की फक्त बाबा तू मला मत दे, पण तू मला मत का द्यावं, मी तुझ्यासाठी काय करणार आहे हे देखील उमेदवाराने सांगितलं पाहिजे आणि लोकांच्या समस्या त्यांनी नक्की ऐकून घेतल्या पाहिजेत। आणि मला नक्की हे माहीत आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे
की हे उमेदवार जेव्हा आपल्याकडे आपल्या समोर येतात तेव्हा आपल्या समस्या ऐकायला त्यांना खरंच वेळ नसतो, कारण त्यांना विभागातून फिरायचं असतं. तर आज एक हा असा मंच होता की या विभागातल्या संपूर्ण वार्डातल्या सर्व लोकांच्या समस्या ऐकण्याचा त्यांना अतिशय चांगला मौका होता. आणि आज तो उमेदवाराने ही संधी त्यांनी वाया घालवलेली आहे. तर त्याविषयी आपण काही बोलू शकत नाही, पण आपण नागरिकांनी मात्र नक्की आता जागृत व्हा. तुमच्या समस्यांकरता कोण किती झटून पडणार आहे याची कल्पना तुम्हाला सर्वांना आलीच असेल. अनेक लोकांनी इथे आपल्या समस्या लिहून दिलेल्या आहेत. उमेदवार आले नाही म्हणून काय झालं, पण त्यांच्या समस्या काय आहेत या निदान आपण एकमेकांनी तरी जाणून घेऊया. या विषयात मी या काही समस्या आपल्याला वाचून दाखवते आणि या समस्यांवर आपण सर्वांनी मिळून काही करू शकतो का याचा आपण विचार भविष्यात नक्की करूया. अण्णांनी सांगितले लोक जागृती झाली तर या विभागाचाच काय, समाजाचाच काय, देशाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. राजकारणी जागृत होतील आणि ते आपल्यासाठी करतील तर हे फार पूर्वी झालं असतं. आज गेली 62 वर्षे आपण स्वातंत्र्यानंतरही अधिकाधिक खस्ताखात जगत आहोत. म्हणजे आपली स्थिती सुधारण्याच्या मार्गावर दिसत नाही. मग त्याच्यासाठी आता आपणच उठलं पाहिजे असं नक्की आपल्या सर्वांना वाटत असेल. इथे जमलेल्यांना वाटतंय की नाही? नक्की वाटतंय. आता अनेक ज्या समस्या आपल्याकडे लिहून आलेल्या आहेत त्या मी आपल्या समोर वाचून दाखवते. यांनी असं म्हटलंय की या विभागामध्ये आज कितीतरी अमुक पक्षाचे नगरसेवक निवडून येत आहेत, परंतु आमची घर बांधण्याची जी योजना आहे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची ती तशीच्या तशी रखडलेली आहे. विभागात इतकी घाण आणि इतकी अस्वच्छता आहे की त्यामुळे मच्छर आणि इतर रोगराईचा आम्हाला प्रादुर्भाव होतोय. पाण्याच्या समस्या, ड्रेनेज लाईन, त्यामुळे पावसाचं पाणी प्रत्येकाच्या घराघरात साठतंय. त्याविषयी आमचे उमेदवार काय करणार आहोत असा एका नागरिकाचा प्रश्न होता. दुसरा एका नागरिकाने प्रश्न दिलेला आहे. मुंबईतील प्लॉट नंबर 9, 10 तसेच 302, 304 व 352, 312 ते 315 या ठिकाणी मुंबईतील एसआरएची पहिली योजना असून गेले 20 वर्ष ही योजना तशीच रखडलेली आहे. का होत नाही ही? हेच राज्यकर्ते अनेक वर्ष निवडून येतात, मग ही योजना त्यांनी अजून का पूर्ण केलेली नाही असा एका नागरिकाचा प्रश्न आहे. अजून एक प्रश्न मी तुम्हाला सांगते की या विभागातील लोकसंख्या वाढलेली आहे, घरे वाढलेली आहेत, परंतु शौचालय मात्र कुठेही बांधलं जात नाही. त्यामुळे त्यासाठी हे राज्यकर्ते काय करणार आहेत? शौचालयाचं फक्त नूतनी करून गिलावा काढून गप्पा बसणार, फक्त भांडी बदलून करणार की आणखी शौचालय उभारण्याची व्यवस्था करणार? अशा प्रकारे एका नागरिकाचा हा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न अजून एक विचारलेला आहे नागरिकांनी. शिवडी क्रॉस रोडवर गेले 10 वर्ष रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही, ते कधी होणार? त्यासाठी तुम्ही काय करणार? अशा प्रकारचा प्रश्न आहे. पुढचा एक प्रश्न असा आहे, केईएम सारखे एखादे सरकारी हॉस्पिटल आपल्या विभागातही गरजेचे आहे. असे एखादे सरकारी हॉस्पिटल नवीन बांधले जाईल का? येथे 2 राजकारणी पार्ट्या नाहीत. येथे विकासक आणि राजकारणी यांच्या हातमिळवणीमुळे इथला जो माणूस आहे, इथला स्थानिक रहिवासी आहे तो भरडला जात आहे. त्यांच्याकडे कोण लक्ष देणार आणि कधी देणार? अशा प्रकारे त्यांचा सवाल आहे. कचरा पेटीचे योग्य नियोजन अजिबात नाही. या कचऱ्यात लोक खिप्पत पडले आहेत. लोकांकडे आपण कधी बघणार? अशा प्रकारचे अनेक प्रश्न खरोखरच हे हृदयस्पर्शी आणि जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे कुणीही लक्ष देत नाही. अशा प्रकारचे इथल्या नागरिकांचे हे प्रश्न आहेत
आपण सर्वांनी ऐकलेत. मला वाटतं आपण सर्वांनी म्हटल्याप्रमाणे, आधी आपल्या अण्णांनी सांगितल्याप्रमाणे आपणच एकत्र येऊया आणि याच्यावर मार्ग शोधूया. हाच आता आपल्याकडे एक उपाय राहिलेला आहे. कारण एवढ्या सगळ्यांना बोलवल्यावरही कोणीही आपली समस्या ऐकायला आलेले नाही. आम्ही जातीने प्रत्येकाला आमंत्रण दिलेले आहे आणि आपण बघितलेच की आम्ही प्रत्येकाचा 15 मिनिटाच्या वर वेळ घेतलेला नाही. तर एवढ्या जनतेसाठी 15 मिनिटं देणं मला वाटतं फारसं काही कठीण नव्हतं. कठीण होतं का? नाही. आता पुन्हा एकदा मी जे नाव आलेले उमेदवार आहेत त्यांचं नाव जाहीर करते. इथे अर्चना म्हात्रे अपक्ष म्हणून उभ्या होत्या, त्या आलेल्या नाहीत. अलका डोके शिवसेनेतून उभ्या होत्या, त्या आलेल्या नाहीत. श्रीमती ज्योती चाचे या देखील अपक्ष म्हणून उभ्या आहेत, त्या आल्या नाहीत. सौ अलका हरेश केणी बहुजन समाज पार्टीच्या पक्षाच्या या उमेदवार आहेत, त्या आलेल्या नाहीत. आणि सौ ज्योती म्हात्रे या काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार आपल्या इथे आलेल्या नाहीत. तरी आता आपण सर्वांनी हा विचार करायचा आहे आणि आपला पुढचा मार्ग आपणच शोधून काढायचा आहे आपल्यासाठी. आजच्या या कार्यक्रमाला आपण सगळे नागरिक येथे हजर राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि असंच सहकार्य आम्हाला मिळत राहील. आपण आणि आम्ही मिळून हा देश बदलण्याचा, हा विभाग बदलण्याचा नक्की प्रयत्न करू. बृहन्मुंबई महानगरपालिकेने आम्हाला इथे जे परमिशन दिलं आणि आम्ही हा इथे जनमंच थाटू शकलो याबद्दल सनद साहेब, मोरे साहेब, सोनार साहेब यांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत. वडाळा आरके पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस बंधू, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पोपटराव तिवाटणे यांचे देखील आम्ही आभारी आहोत. श्रीकृष्ण नगर रहिवासी संघ, आदर्श नगर रहिवासी संघ आणि इतर सर्व रहिवाशांचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि हा आजचा कार्यक्रम संपवतो. एकदा जोरात बोलूया, वंदे वंदे भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. शुभरात्री.